नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. बहुचर्चित अशा जिल्हा बँकेची निवडणूक आज पार पडते आणि थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होईल. दुपारी 4 वाजेपर्यंत 39 उमेदवारांचं भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे. राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील तसंच आमदार वैभव नाईक यांच्यासह 930 सभासद आपला मतदानाचा हक्क बजावतील. तर 19 जागांसाठी 39 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह आमदार नितेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाविकास आघाडीचं समृद्धी सहकार पॅनल आणि भाजपचं सिद्धिविनायक सहकार पॅनल रिंगणात आहे. विशेष म्हणजे सिद्धिविनायक पॅनलचे उमेदवार मनीष दळवी यांचं नाव संतोष परब मारहाण प्रकरणात आल्यामुळे त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला आणि हा निकाल प्रलंबित असल्यामुळे मनीष दळवी मतदानाचा हक्क कसा बजावणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण जर लक्षात घेतलं एकूण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात 2008 मध्ये 19 जागांसाठी निवडणूक जी झाली होती त्यामध्ये सेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं पॅनल होतं. यामध्ये काँग्रेसला 8, राष्ट्रवादी काँग्रेसला 7, शिवसेनेला 2, भाजपला 1, अपक्ष 1 निवडून आले होते. आणि यंदा आपण जर पाहिलं तर भाजपचं सिद्धिविनायक पॅनल जे आहे या पॅनलचं नेतृत्व खुद्द केंद्रीय मंत्री नारायण राणे करतायत. त्याच्यामुळे ही निवडणूक नारायण राणेंकरता प्रतिष्ठेची म्हटली जाते. बोलूयात, आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर आपल्याबरोबर आहेत. विशाल, आत्तापर्यंतच्या घडामोडी एकूण लक्षात घेता काय अंदाज व्यक्त केला जातो किंवा काय चर्चा आहे की या बँकेवरती कोणाचं पॅनल निवडून येऊ शकतो? ज्या पद्धतीने या निवडणुका जाहीर झाली आणि त्यापासून एक सिंधुदुर्गमध्ये रणधंदान उठलं आणि आता जे आपण पाहू शकतो की म्हणजे जिल्हा बँकची निवडणूक आहे आणि ही प्रतिष्ठेची बनलेली आहे. आमदार वैभव नाईक असतील किंवा केंद्रीय मंत्री नारायण राणे असतील, आमदार नितेश राणे असतील, यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक बनली. आणि ज्या पद्धतीत हल्ला प्रकरण असेल किंवा काय, यामुळे हे संपूर्ण महाराष्ट्रात ही निवडणुकीची चर्चा आहे ही गाजलेली दिसते. आणि आज ह्या निवडणुकीला काही वेळातच सुरुवात होते असं म्हणावं लागेल. आणि मतदार कोणाला आपलं बहुमत मत असं देत आहेत आणि कोणाला विजयी करून देतात हे पाहावं लागेल. पण दोन्हीकडचं एकूण बलाबल लक्षात घेतला आपण तर झुकाव हा कशा पद्धतीचा दिसून येतोय? निकाला तर ज्या पद्धतीत 930 मतदार जे आहेत हे मतदार प्रत्येकाने अगदी 2-3 दिवसामध्ये पूर्ण बांधणी केली आहे. मात्र याच्यामध्ये कमतरता जाणवली ती जे मतदान प्रक्रिया ज्यावेळी सुरू होती त्यावेळीपासून आपलं एक षडयंत्र म्हणावं लागेल आणि नियोजन असेल, हे नियोजन पद्धतशीर करणारे नितेश राणे या निवडणुकीपासून थोडेसे लांब होते. याचा कुठेतरी फटका हा सिद्धिविनायक जे पॅनल आहे भाजपचं याला बसू शकतो अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. मात्र सतीश सावंत यांनी जी अगदी व्यूहरचना आखलेली होती त्या पद्धतीत अगदी आपण निवडून नक्कीच विजय येणार, आपला विजय होणार, आपलं पॅनल निवडून येणार असा विश्वास त्यांनी सतीश सावंत यांनी व्यक्त केलेला आहे. धन्यवाद विशाल. या सगळ्या तपशिलाबद्दल बघूयात. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरती कोण आपलं वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतंय? एकीकडे आहे महाविकास आघाडी सरकारचं पॅनल आणि दुसरीकडे आहे भाजपचं सिद्धिविनायक पॅनल.